मंडळी, आज श्रावण महिन्यातला जो आहे तो तिसरा आहे आणि हिंदू धर्मामध्ये श्रावण महिना हा अतिशय पवित्र मानला जातो. आणि आज खरं तर मला लटकेवाडी महादेवाला जायचं होतं, पण पाऊस आणि अचानक उद्भवलेल्या काही कारणामुळे जाऊ शकलो नाही. पण सावदेत एक असं सुंदर मंदिर आहे ज्या ठिकाणी आपण जाणार आहोत आणि पाहूया, जर व्हिडिओ शूट करता आला तर नक्की तुमच्याशी शेअर करणार आहे. तर अजून पण लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसतं तर हीच संधी, लाईक शेअर आणि सबस्क्राईब एकदाच करून टाका. हर हर महादेव, हर महादेव, जय शिवशंकर. आता पाया पड बाबांच्या, पाया पड बाबांच्या. खरं म्हणजे मित्रांनो ना, अगदी लहानपणापासून आम्ही या ठिकाणी या मंदिरात येतो. सावदेच्या हे महादेवाचं मंदिर आहे आणि या ठिकाणी आप्पा नावाचे भक्त होते. आता त्यांचं नाव त्या ठिकाणी आहे. तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केला असता, पण या ठिकाणी त्यांच्या घरात कोणी उपलब्ध नसल्यामुळे हा ब्लॉग मला बनवता येणार नाही. पण पुढल्या वेळेला नक्की हा ब्लॉग आपण तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तुमचं नाव सांगा पहिल्यांदा. सकाराम ज्ञानू कुंभार, बर, सवादी. थोडं माहिती सांगा की देवळाची, आपले महादेव मंदिराची स्थापना वगैरे थोडं काय माहिती असेल तर सांगा की आम्हाला जरा. काय सांगू म्हणजे माहिती, कधी देवळ स्थापन झाले वगैरे काय थोडं काय माहिती आहे का आपल्याला? जवळजवळ 64 आम्ही पहिल्यांदा यायचो का नाही तेव्हा ते आप्पा पहिल्यांदा आम्ही बघायचो. आप्पा ते वडील माझं. हा, आप्पाच्या विषयी थोडी माहिती सांगा की. तर मंडळी, या ठिकाणी आप्पा हे परम शिवभक्त होते. हे सावदेचं जे महादेव मंदिर आहे कुंभारवाडीमध्ये, तर आप्पांची म्हणजे या ठिकाणी आम्ही नेहमी यायचो ना, तेव्हा आप्पा आम्हाला भेटायचे. आप्पा या ठिकाणचे म्हणजे आपण असं म्हणू शकतो की असं एक व्यक्तिमत्व होतं की जे सर्वांच्या ठिकाणी समानता बघणारं असं व्यक्तिमत्व, एक संत व्यक्तिमत्व असं होतं. आणि त्यांचे चिरंजीव आपल्यासोबत आहे ते. तर खूप असा बरं वाटतं की म्हणजे आप्पा नसल्यानंतर सुद्धा या ठिकाणी ती परंपरा चालू आहे आणि त्यांनी चालू ठेवलेली आहे. चालू केली. आता हे नवीन बनवलंय सगळं. समोर बघा, आता नवीन बनवलंय. बर. आणि हे आता अजून बनवायचं आहे. मंदिराचं काम चालू आहे अजून. ते बसत होते, आप्पांनी व्यवस्थित केलंय सगळं. आता त्यांची परंपरा आम्ही चालू की. बरोबर. हो, आप्पांचा आशीर्वाद आपल्या सर्वांच्या पाठीशी आहे, कारण आपण सगळे शिवभक्त आहे आणि शिवभक्तांच्या पाठीशी संतांचा आशीर्वाद असणं गरजेचं असते. आणि आप्पा हे असं एक व्यक्तिमत्व होतं की ज्यांनी खरोखर कुठल्याही प्रकारचा भेदभाव केला नाही. जे येणारे ते सर्व माणसं सदा समान धरलं आणि त्यांनी एक समतेची शिकवण दिली आणि खऱ्या अर्थानं संत म्हणायचे तर आप्पांनी या ठिकाणी ते काम केलेलं आहे. मी स्वतः सुद्धा कुणाला काय बोलत नाही. बोलत नाही अजिबात. येईल त्या माणसाला सहाय्यता द्यायची. हो, नाही, आप्पांचा आशीर्वाद आहे मला बाबा. हर हर महादेव, हर हर महादेव. तर मंडळी, आजचा व्लॉग कसा वाटला नक्की कमेंट मध्ये सांगा. कारण मी जे सांगत होतो, आता जो व्लॉग मी शूट केला आहे तो व्लॉग अतिशय म्हणजे जे आप्पा जे होते त्या ठिकाणी, जे कुंभार आप्पा, म्हणजे त्यांना आपण त्यांचे नाव ज्ञानदेव असं होतं. तर ते आप्पा खूप असं एक व्यक्तिमत्व होतं की आपण म्हणू, जो प्रत्येकावर समान दृष्टीने पाहणारी व्यक्तिमत्व, अशा प्रकारचं त्यांचं एक व्यक्तिमत्व होतं. बाबा कधी जरी गेलो तर त्यांच्याकडे एखादा, मला एक अनुभव आहे व्यक्तिगत की बाबा त्यांच्याकडे थोडंसं वाचायला पुस्तक, म्हणजे त्यांच्याकडे काशीखंड कायम असायचं, शिवलीलामृत. तर ते कधी जरी मागितलं तर ते नाही म्हणायचे नाहीत कधी कुठल्या गोष्टीला. आणि प्रत्येक ठिकाणी त्यांचं असं म्हणजे समजा आपल्या घरात पूजा आहे तर बोललं तर ते यायचे, असं त्यांच्याबद्दलचा अनुभव आहे. आणि खूप असं मनमेवळं व्यक्तिमत्व होतं. कधी त्यांनी अशी उग्र भाषा कधी कोणाला वापरली नाही, अशा प्रकारचं ते व्यक्तिमत्व होतं. आणि त्यांच्या या मंदिरात त्या ठिकाणी आपण आज जाऊन आलो आणि खरंच खूप बरं वाटलं की बाबा एका चांगल्या म्हणजे आपण म्हणतो ना, आपल्याला जर परमेश्वर प्राप्त करायचं असेल तर आपल्याला संताची सेवा करणं गरजेचं असतं. आणि आपण एका संताच्या घरी जाऊन आलेलो आहे, त्या मंदिरातून जाऊन आलेलो आहे.
आणि खरोखर एक संत भेट झाली म्हणजे त्या परमेश्वराचं दर्शन झालं, अशा प्रकारचा एक अनुभव असतो. आणि खूप अमृत अनुभव असा आलेला या ठिकाणी आणि खूप बरं वाटलं. आणि हा व्लॉग जर आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे. जे आपले संवादकर आहेत, कुठे असतील, मुंबईला असतील, पुण्याला असतील, आउट ऑफ इंडिया असतील, त्या सर्वांनी हा व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे आणि जास्तीत जास्त प्रोत्साहन द्यायचं आहे गौरवसटला. कारण संवादाच्या संदर्भाचे सगळे व्लॉग आपण पोस्ट केलेले आहेत आणि नक्की सबस्क्राईब झालं पाहिजे मित्रांनो. आणि लाईक करायला मित्रांनो विसरत जाऊ नका. तुमचा एक लाईक आपल्याला खूप जास्त प्रोत्साहन देत असतो आणि प्रोत्साहनाची आपल्याला सर्वात जास्त गरज आहे सध्या. धन्यवाद. पुन्हा भेटूया नव्या व्हिडिओसह फक्त गौरवसाठी व्लॉग मध्ये. तोपर्यंत हर हर महादेव.